नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. आनंद शेठच्या साह्याने स्थानिक शासकाला मध्ये घालून सगळा रेशमी माल गाड्यांवर लादण्यात आला. वाटेत पाऊस आल्यास काय, चोर चिलटांचं काय याचा विचार करून शिबंदीसह ताफा निघाला. उमेश काकांचा पुत्र आनंद शेठ यांचा ज्येष्ठ पुत्र आणि वाणी शेठ यांना बरोबर घेऊन आनंद शेठ आणि भानुदास एका मुनिमासह मोठ्या दक्षतेने निघाले होते. आनंद शेठ म्हणाले, गुरुजी, थोडी रक्कम आगाऊ घ्यायची होती. राजनीतीला कोणतीच नीती नसते. त्यावर भानुदासानं केवळ स्मित केलं. विजयनगरच्या राणी महालातल्या विशेष प्रासादात पैठणचा माल व्यवस्थित मांडला होता. 12 रंगातले शालू होते. 8 प्रकारची विविधता होती. पितांबरांच्या गाठी स्वतंत्र होत्या. कद वेगळे होते. कुंकू रंग, पीतरंग, मयूरपंखी, जांभळा रंग यातली सोवळी होती. शिवाय अनेक खण होते. दंडावर, मानेवर वेगवेगळ्या वेलबुट्ट्या असलेले नाविन्यपूर्ण खणही होते. उत्तम मांडणी झाली. आनंद शेठचा आणि उमेशचा मुलगा स्त्रियांमध्ये थांबू शकतील या वयाचे होते. त्यांनी स्त्रीवर्गाला मध्ये उभं केलं. एकदम दिव्यावरची तावदानं काढली गेली. हा, एकच प्रतिक्रिया उमटली. निरोप गेला. राजे सरकार स्वतः तत्परतेने आले. अचंबित झाले. दुसऱ्या दिवशी राजदिवाणाने निरोप धाडला. भानुदास तेव्हा विठ्ठलासमोर उभा होता. अनेक कोरीव खांब आडव्या कोरीव खांबात गुंतवले होते. वरचं कोरीव छत अल्प ठेंगणं होतं. मंदिर प्रशस्त आणि वेधक होतं. घराच्या द्वारात मोठा पाषाण उंबरठा होता. कमालीची स्वच्छता होती. भानुदासाला दिसलेली तीच गवळ्याच्या वेशातली मूर्ती होती. दागिन्यांनी मढवलेली अशी कसोटीच्या पाषाणासारखं नितळ काळं रूप होतं ते. पंढरीचा पांडुरंग कर्नाटकात रमला होता खरा. आपले शंखचक्र लपवून नृत्याच्या तयारीत उभा होता जणू. भानुदासाला एकदम भोवळ आल्यासारखं झालं. आनंद शेठनं आपल्या खांद्यावरची शाल फरशीवर अंथरली. वाणी शेठनं त्याला धरून बसवलं. भानुदासाचं भान हरपलं होतं. वाणी शेठला वाटलं, इतका माल दिला, त्याची नपोच नपावती. मालापोटी एक मोहरही घेतली नाही. प्रवासही मोठा झालाय. त्यामुळे भानुशेठवर ही पाळी उद्भवली असावी. त्यानं हे आनंद शेठला बोलून दाखवलं. पण आत्ताची भानुदासाची अवस्था वेगळी आहे असं आनंद शेठ जाणून होते. त्यांनी वाणी शेठला अल्प समजावलंही. भानुदास एका स्तंभाला टेकून बसला होता. अंतरंगात तो कितीतरी मागे जात होता. धावणारं कालचक्र त्याच्या बाबतीत उलटं फिरत होतं. आता भरतीच्या सागर लाटांनी तो ओलाचिंब होऊ लागला होता. तो द्वारकेचा समुद्रकिनारा होता. रणछोड रायाची मूर्ती आली होती. पाटीदार वस्तीतील ती बैठक, त्यातलं कर्तव्याचरण, दीर्घ प्रवास, लोकोत्सव, नर्मदा तापी बाहेर पार करणं, जागोजागीच्या शासकांचं सहकार्य आणि अखेरीस पंढरपूर. पुढलं अज्ञात होतं. आज ते भानुदासाला दिसू लागलं. प्रतिष्ठान नगरीचं सत्ता केंद्र देवगिरीला एकवटलं होतं. भिल्लम यादवाची राजवट होती. आपल्या प्रगल्भ वास्तुविशारदांकरवी निरीक्षणं आणवली होती. सगळं गोदावरीचं खोरं त्र्यंबकेश्वर सोडलं तर औंढ्या नागनाथ परळीच्या पुढेपर्यंत उंच डोंगर नव्हता. अजिंठा वेरूळची डोंगराई लांबलचक पण उंचीला कमी होती. एवढाच डोंगर भूमीतून उगवलाय असं वाटत होतं. तिथे दुर्ग बांधण्यात आला. पृथ्वीवरचं अप्रतिम शिल्प म्हणावं असं घडून गेलं. सुरुंग न लावता अख्खा डोंगर कापून खंदक केला. वरून तेलाचा थेंब सोडला तर कपारीवरून न थांबता खंदकातल्या पाण्यात उतरत होता. इतकी घोटाई तासून केली होती. पाषाणातून कोटच्या कोट उठले होते. हस्ती हौद उभा झाला. सभा झाली. कोठारं झाली. छन्नीने अगणित पाषाणाचे दगडगोळे तासले. तोफांचे कामी यावे. पायऱ्या, प्रासाद आणि काय काय. अफगाण आले. निव्वळ क्रौर्याचे पुतळे होते ते. प्रतिष्ठानच्या वास्तू खणून काढल्या. कोरीव स्तंभ उस्तरून नेले. देवगिरी हटेना. पण मग पश्चिमेकडच्या टेकड्यांच्या घळीतून एक टोळी निघाली. ती सरपटत होती. प्रत्येकाच्या पाठीवर पखाली आणि मोटा बांधल्या होत्या. आता वरून अग्निबाण आदळले तरी निष्फळ होऊ लागले. रात्रीच्या अंधारात ते खंदक उतरत होते. पोहत पोहत ईशान्येला आले. श्वास रोखून फसवीच्या आडाच्या तळातून आडात आले आणि आडताशीव पण अरुंद एक एक पाय पालीसारखा दाबीत वर आले. दोर सोडले. टोळी वर आली. देवगिरी पडला होता. मग अफगाण पुढे सरकले. त्यांना सुवर्ण रौप्य हवं होतं.
सेवेला पुरुष हवे होते, शय्येला स्त्री हवी होती. मूर्ती तोडणं त्यांचा धर्म होता. पांडुरंगानं महाभारत काळापासून शस्त्रसन्यास घेतला होता. त्याच्या शब्दावर हलणारे पांडव होते. बलिदान देणारा अभिमन्यू होता. स्त्री शक्ती जागवणारी द्रौपदी होती. इथे कोण होतं? मनुष्यहानी टाळावी म्हणून प्रभू रण सोडून रणछोड झाले होते. ते पंढरीला पांडुरंग विठ्ठल झाले. पुन्हा पळाले, कर्नाटकात जाऊन बसले. रणछोड रायानं द्वारका बसवली. मात्र कृष्णदेवरायाच्या नगरीत भानुदास सांगायला आला होता, चला मच्छिंद्र गोरख आलाय. भानुदासाचे डोळे सावकाश उघडले. समोर पांडुरंग हसत होते. अंगावर अलंकार नव्हते. पुन्हा भास होतोय की काय? भानुदासानं डोळे उघडले. उघडझाप केली तरी तेच दृश्य. डाव्या खांद्यावर गाठोडं, उजव्या हातात काठी. माध्यान नसरली. मंदिरात कुणीही नव्हतं. आनंद शेठ वाणीशेठला घेऊन उतारस्थळी गेले. बंद करण्याची इथली रीत होती. पुजारी बाहेर येऊन म्हणाला, तरुण माणसा, तू आहेस कोण? काय झालं गुरुजी? अरे तू इथे बसलायस तर नैवेद्य घेत नाहीयेस. शाल आडवी धरली, 4दा पडली, 5व्या वेळा ती पेटली. तसाच नैवेद्य दाखवण्यासाठी बोटाने मुद्रा करायला गेलो तर त्या चुकायला लागल्या. प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा म्हणताना उच्चार चुकायला लागले. भल्या माणसा, तू प्रभातीपासून उपाशी आहेस का? अगोदर हा लाडू खा, मग तो खाईल. कशावरून? बघ. पुन्हा नैवेद्य दाखवायला गेलो तर निरांजनं विझून गेली. पुन्हा प्रयत्न केला, समई कलंडली. वाती आणि तेल भुईवर पडलं. भानुदासाने देवाकडे पाहिलं. देव हसत आहेत असं त्याला वाटलं. तो म्हणाला, मी देवाच्या ताटातलं कसं घेऊ? मी जातो. मुक्कामस्थळ राजव्यवस्थेनं निर्दोषलं होतं. तिथे सगळी व्यवस्था होती. अश्वशाळेत आपले अश्व सुस्थितीत होते. सैनिकांसह आपले सैनिक रमले होते. भानुदासाला जेवावंसं वाटत नव्हतं. आनंद शेठ म्हणाले, 2दा दिवाणांचा माणूस येऊन गेला. बोलावलंय, चलावं. आपला व्यवहार सर्वाआधी पूर्ण करूया. भानुदासानं उत्तराखातर मानेनं नकार दर्शवला. दिवे लागणीला सगळे विठ्ठल मंदिरात गेले. तिथे कुजबूज होत होती की आज प्रसाद नाही. देवाने नैवेद्याचा स्वीकार केला नव्हता. राजगृह चिंतित होतं. विवाह तोंडावर होता. भानुदासाला बघताच पुजारी मंडळी धावत आली. त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य सांगितलं आणि पुन्हा विचारलं, आपण जेवला आहात? माझ्या जेवणाशी आपला काय संबंध? अहो पाहुणे, असं कधी घडलं नव्हतं. आमचा विठ्ठल जेवत नाही आहे, त्यामुळे राजगृह अस्वस्थ झालं आहे. राजगृह अस्वस्थ झालं असेलही. भानुदास पुजाऱ्याच्या डोळ्याला डोळा देत पुढे म्हणाला, उपासमारीनं हजारो मरतात, तेव्हा हा नैवेद्य देव खातोच ना. या देवाचं मला काय सांगताय? अफगाणांच्या तोंडी पंढरपूर देऊन हा इथे येऊन बसलाय. आनंद शेठ आणि वाणी शेठ यांना दातखीळ बसायची वेळ येऊन ठेपली होती. एकतर तिकडे दिवाण रुष्ट झाला होता. इथे भानुदासाची जशीच्या तशी वाणी राजगृहात पोचली होती. हा मनुष्य वेडा तर नाही? राजाने काहीतरी बोलावं म्हणून प्रश्न उभा केला होता. वाटत तर नाही. वरदानाने मत प्रदर्शित केलं. गर्विष्ठ असावा, दिवाण म्हणाले. पण पुजाऱ्याकडचा निरोप वेगळंच सांगतोय, राजेश्री शांतपणे म्हणाले. वेडा असता तर इतका तत्पर, इतका व्यवस्थित माल आणवला नसता. अद्याप व्यवहार ठरला नाही. धनाची मागणी नाही. अव्यवहारी समजावा तर आपल्या व्यापाऱ्याला आणि आपल्या सरदाराला परत पाठवून स्वतः माल घेऊन आलाय. त्याची मुलं तर मोकळी वाटली. राजा विचार करून नंतर म्हणाला, पुण्यपुरुष असू शकतो. उद्या आम्ही भेटीला बोलवले असं सांगा. भानुदासाला राजश्रींचा निरोप देणारे आले तेव्हा नेमका तो विठ्ठल मंदिरात उभा होता. कालचा प्रसंग विसरून पुजारी पुरुषसूक्त म्हणत विठ्ठलाला स्नान घालत होता. स्नानानंतर महावस्त्र चढवताना त्याचे बंद अनपेक्षित तुटले आणि रेशमी वस्त्र गळून पडलं. नूतन वस्त्र उपलब्ध नव्हतं. चिंताग्रस्त पुजाऱ्यांपैकी कालच्या पुजाऱ्याचं लक्ष भानुदासावर गेलं. तो पुटपुटला, हा जादूगार आलाय. शीघ्र गतीनं ही वार्ता राजाच्या करणी गेली. तो भव्य राजप्रासाद दाक्षिणात्य शिल्पकलेचा उत्तम नमुना होता. त्याची दिव्यता, उंची सजावटी वस्त्रे आणि दीपमंडळाने प्रकाशित झालेली होती. राजसिंहासनाजवळ सभेतले शब्द श्रवणास यायचे. हे सभेचे वैशिष्ट्य होते. साळीव कुलभूषण चंद्रगिरीचा नृपती तुर्तास विजयनगरचा कारभार पाहत होता. स्नेहाने त्याला रामराजा असे म्हणत. त्याच्या राजसभेत त्यासमोर भानुदास, आनंद शेठ, वाणी शेठ आणि 2 मुले उभी होती. भानुदासाचं पाहून सर्वांना राजेश्रींना विनम्र अभिवादन केलं.
भानुदासाला बघण्यासाठी राजस्त्रिया आडोशाला आल्या होत्या. राजसभासद उभे होते. यांना आसन द्यावं. राजाज्ञेचं पालन झालं. आपण आपल्या मालाचा हिशेब दिला नाही. मी या शासनाचा सेवेकरी नाही. हिशेब देण्याचा प्रश्न आहेच कुठे? भानुदासाने सरळ सरळ दिवाणाला गप्प केलं. तसं नाही, पण व्यवहार तर पूर्ण करायला हवा. प्रधान समजुतीनं म्हणाले. आम्ही कुठे नकार दिलाय? मग किती मूल्य होत आहे? आम्ही काढलेलं नाही. आपण द्याल ते आम्ही स्वीकारू, पण ते विवाहमंगल झाल्यावर. म्हैसूरकरांना प्रसन्न होऊ देत, मग आमचा विचार करावा. भानुदास पैठणकर, आपण काल विठ्ठलाचा प्रसाद नाकारलात. राजमाता अचानक बोलल्या. सहस्त्रचंद्र दर्शन घेतलेल्या त्यांच्या आवाजात जरब होती. नाही राजमाता, देवाने नैवेद्य स्वीकारण्यापूर्वी त्या तबकातलं मी कसं घेऊ शकतो? पण देवाने अद्यापही नैवेद्य स्वीकारलेला नाही आणि महावस्त्रही चढवू देत नाही. त्याच्याशी माझा काय संबंध? तसा संबंध नाही, पण घडलंय खरं. आपण ज्ञानी आहात, सच्शील ब्राह्मण आहात. आपण मार्गदर्शन करू शकता. राजेश्रींनी हस्तक्षेप करीत विनम्र भाषेचा आधार घेतला. महाराज, मी पंडित नाही, मी व्यापार करतो. तरी आपल्या मुखातून देवरुष्ट झालेला नाही. देवरुष्ट होऊच शकत नाही. त्याच्या क्रीडा आमच्या आकलनात येत नाही, हे मात्र खरं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.